टक्के सुरुवात झाली. नवीन आकृतीबंध लागू करावा. 6वी ते 8वी मुख्याध्यापक पण तिकडे असले पाहिजेत. ऑनलाईन शैक्षणिक कामे कमी करावी. इंटरनेट सुविधा द्याव्यात. मराठीतून संविधान प्रत देण्यात यावी. गणवेश योजना अधिकारी नेमताना शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात यावेत. पदोन्नती लवकरात लवकर द्याव्यात. जुनी पेन्शन योजना, ग्रामविकास आणि शिक्षण ताळमेळ असावा. शिक्षणावर आणखी मोठ्या प्रमाणात खर्च झाला पाहिजे. कला क्रीडा यांना स्कोप देण्यात यावा. उपक्रमांचा भडीमार कमी व्हावा. सेल्फ फायनान्स परवानग्या त्याच्यासोबतच 11वी 12वी याही संदर्भात विचारमंथन तुम्ही केलेलं आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण व्हावे. शिक्षकांच्या मार्फतच ते व्हावं. राज्य आराखड्यामध्ये राज्य शिक्षकांना सामावून घ्यावे. शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे आणि 100% अनुदान द्यावे. अशैक्षणिक कामे बंद व्हावेत. आरोग्य स्वच्छता कोर्ट कचेऱ्या जास्त झाल्यात. कमिटी स्थापन करावी. म्हणजे ज्या ज्या वक्त्यांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत, हे पहिलं पान वाचलं, 5वी पान वाचू का? तुम्ही नाही म्हटलं तर मी नाही वाचत. आता हे तर मी मेन मुद्दे लिहिले आहेत. आमच्या सर्व अधिकारी महोदयांनी त्याच्यापेक्षा आणखी डिटेल सर्व मुद्द्यांची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. तर मला वाटतं की अतिशय अल्प वेळेमध्ये तुम्हाला निरोप मिळाले. कदाचित काही संघटना राहिलेल्या पण असतील. माझा काही दावा नाही. म्हणजे कोण राहिले असतील तर त्यांची नोंद करून द्या. म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही त्यांना पण त्या ठिकाणी आमंत्रित करू. त्याच्यासोबत